नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग असे मुगाच्या डाळीचे सांडगे. तर बघा, अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे. तर अर्धी वाटी चण्याची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेऊन आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं सांडग्यासाठी. 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आपल्याला ह्याला स्वच्छ चांगलं 2-3 पाण्याने धुवायचं. तर माझी ही ना घरची मुगाची डाळ आहे आणि चण्याची पण घरची डाळ आहे, म्हणून हे बघू शकता तुम्ही कसं हे साल्टवर आलेलं आहे, कारण मी घरी जात्यावर डाळ केलेली आहे म्हणून असं येतं. वरती पोहून आलेलं सगळं आता आपण काढून घेऊया. तर हे बघा, डाळीमध्ये असं जास्त पाणी ओतायचं, कारण डाळ फुगती ना, त्याच्यामुळे पाणी आपल्याला कमी पडलं नाही पाहिजे. आपण ही रात्रभर डाळ ठेवणार आहे. तर हे बघू शकता की डाळीच्या वर असं पाणी ओतून ठेवायचं. तर ना आता आपण ह्याला रात्रभर असं झाकून ठेवूया. तर हे बघा, आता आपली रात्रभर डाळ आपण भिजत ठेवलेली बघू शकता की अशी चांगली भिजलेली आहे. तर आता हे आपण चांगली अजून परत धुवून घेऊया. आता हे बघा, मी पाणी काढून घेतलेलं आहे. तर परत अजून आपण दुसऱ्यांदा पाणी ओतूया. तरी बघा, चांगली अशी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे. तर ना आता आपण डाळ वाटून घेऊया. डाळ वाटताना लक्षात ठेवायचं की आपल्याला डाळ बारीक वाटायची नाही. बारीक जर वाटली तर मग असे कडक होतात सांडगे, किंवा चक्कीतनं जरी दळून आणलं तरी त्याचे पण कडक होतात. म्हणून असं जर भिजवून मोठं वाटून जर आपण सांडगे केले तर असे एकदम जरासं खुसखुशीत असे भुसार भुसार होतात. तर मग आपल्याला भाजी करायला छान लागतात तसे भुसार भुसार सांडगे. तर आता ह्याला आपण असं जाडसर वाटून घेऊ. तुम्हाला दाखवणारच आहे वाटल्याच नंतर की किती जाडसर वाटायचं. तर हे बघा, आता मी डाळ वाटून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा अशी जाडसर वाटायची दिसतच असेल तुम्हाला, असे कणे कणे थोडे थोडे. तर असे वाटायचे म्हणजे आपले सांडगे एकदम असे भुशर भुशर होत्यात, कडक होत नाहीत. तर सगळी डाळ आपण अशीच वाटून घेऊया. तर चला, तर आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामधून एक वाटलेलं काढून घेऊ डाळ, आणि सगळी डाळ अशीच वाटून घेऊया. तर ही बघा, आता मी सांडग्याला सामान घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, जसं लसूण घेतल्या 2 कुड्या सोलून, आणि बघा मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढ्या, आणि 2 चमचे मोठे चांगलं जिरं घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं. जिरं अगोदर बारीक करायचं, कारण एकत्र वाटल्यानंतर जिरं बारीक होत नाही. जिऱ्याची अशी चांगली पूड करून घ्यायची. तर हे बघा, आता आपण मी उकळीत काढून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकता. तर आता हे मी उकळीमध्ये पहिल्यांदा जिरं बारीक करून घेते. तर आता आपण हिरवी मिरची, लसूण वाटून घेऊया. कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, हे सगळं चांगलं बारीक करून घेऊ. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे, कारण मीठ टाकल्याच्या नंतर पटकन बारीक होतं. तर हे बघा, आता आपण असं चांगलं उकळीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. बारीक म्हणजे लय पण बारीक नाही, पण जरासं तरी आबडधोबड घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याला ते पिठामध्ये मिक्स करून घेऊया. तर आता आपण ह्याच्यामध्ये जिरा पावडर टाकून घेऊया. त्याच्यानंतर वाटलेला मसाला, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये, कारण वाटताना पण आपण अगोदर टाकलेलं आहे. म्हणून आता आपल्याला जसं म्हणजे चवीनुसार 2 चमचे टाकलेलं आहे, पहिलं पण 2 चमचे टाकलेलं आहे. तर आता ह्याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर आता मी ह्याला चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे आपल्या मिरची वगैरे हळद टाकलेली ते सगळं असं मिक्स होईल. तर हे बघा, आता आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही की आता सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता ह्याच्या आपण सांडगे घालून घेऊ. हे बघा, वाटलेल्या डाळीचे सांडगे एकदम इझीने असे घालता येतात. हे बघा, तर आपण चक्कीहून जर दळून आणलं तर ते कसं पीठ आबडधोबडच आणतो आपण वाटून, पण जरासं एवढं नसतंय, कारण मिक्सरवर जर वाटलं तर एकदम असं भुसार भुसार पीठ असते, कारण डाळ भिजलेली असते तर एवढं बारीक पीठ वाटल्या जात नाही आहे, असं मोठं मोठं असते. तर त्याच्यामुळे सांडगे सोडायला पण असे इझी सांडगे सुटतात. आणि जर चक्कीवरनं दळून त्या पिठाचे जर केले तर जरा थोडेसे असे म्हणजे सोडायला जड जातात, म्हणजे तुटत नाहीत लवकर सांडगे. तर मी इथं ताट घेतलेलं आहे, तर मी ताटामध्येच असं सांडगे घालून घेत आहे. असे छोटे छोटे घालायचे, बघू शकता तुम्ही की असे छोटे छोटे एकदम छान येतात. आता मी सगळे सांडगे घालून असेच घेणार आहे, आणि परत नंतर आपण सांडगे झाल्याच्या नंतर आपण ह्याला उन्हात ताट ठेवूया.
तर हे बघा आता माझे सगळे सांडगे असे घालून झालेले आहेत. तर आता ह्याला आपण उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. मी सावलीलाच घातल्या तर त्याला वरी नेऊन उन्हात ठेवायचं. त्याला चांगलं असं 2-3 दिवस असं उन्हात चांगलं कडकडून सुकून द्यायचे चांगलं. तर हे बघा आता हे आपले सांडगे घातलेले चांगले असे कडक वाळून घेतलेले आहेत. असेच कडक वाळून घ्यायचे, नाहीतर मग जर ओले राहिले तर आपलं बुरशी वगैरे येते त्या सांडग्याला. म्हणून असे कडक चांगले उन्हात वाळून घ्यायचे. तर हे बघा तर आपल्याला भाजीला जर काही नसलं तर आपण पटकन ह्याची भाजी करू शकतो. मुगाच्या डाळीचे सांडगे ह्याची भाजी छान लागते. अशी पातळ करू शकता किंवा तुम्ही सुकी भाजी पण करू शकता. तुम्ही पण अशा प्रकारे सांडगे करून बघा. जर माझी सांडग्याची रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.